नमस्कार मंडळी. तर ज्या दिवशी आम्ही खारेपाटणला पोहोचलो त्या दिवशी आम्हाला राहण्यासाठी एक सुंदर असं घर देण्यात आलं. हे घर इतकं सुंदर होतं ना, मला तर फारच आवडलं. घर जरी जुनं असलं तरी कोणत्याही बंगल्यापेक्षा हे घर कमी नव्हतं. आतमध्ये बऱ्याच खोल्या होत्या. मग आम्हाला जिथे राहायचं होतं ती जागा आम्हाला दाखवण्यात आली. 2 मजली हे घर होतं. मग आम्ही जिन्याने वरती चढून गेलो आणि वरती सुद्धा खूप सुंदर अशा रूम होत्या, बाल्कन्या होत्या. तिथून दिसणारं जे दृश्य होतं ते तर खूपच नयनरम्य होतं. कोकणात येऊन कोकणातल्या घरात राहण्याचं सुख काही वेगळंच असतं ना. कौलारू घर आणि मनाला शांती देणारं असं हे घर असतं. तर ह्या घराच्या समोर छान असं अंगण होतं. अंगणात तुळशीचं वृंदावन होतं. मला मातीची घरं सुद्धा प्रचंड आवडतात, पण कालांतराने आता कोकणातली घरं थोडी थोडी अपडेट व्हायला लागली आहेत. पण असो, खरी मजा ही कोकणातच आहे. आणि गावात आलेल्या ह्या आईस्क्रीमवाल्याला पाहून मला माझे लहानपणीचे दिवस आठवले. हा उन्हाळ्याच्या सुट्टीतून गावी आल्यावरती हा आईस्क्रीमवाला यायचा आणि ह्याच्यासमोर खूप गर्दी व्हायची. मग आम्ही इथे आईस्क्रीम घेतले आणि त्यानंतर संध्याकाळची वेळ जशी जवळ आली तसं आम्ही नदीवर गेलो. खूप मस्त अशी नदी होती इकडे. मग नदीच्या आसपासची काही माहिती काकांनी आम्हाला सांगितली आणि या नदीचं नाव होतं सुख नदी. बाजूला खूप छान असं दृश्य होतं. मग घरी परत येताना नदीच्या काठावरती ही अशी झाडं होती. तुम्हाला कोणाला ह्या फळांबद्दल माहिती असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. पिकलेली फळं पिवळ्या रंगाची होती आणि ही कच्ची हिरव्या रंगाची होती. त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो. छान असं सनसेट होताना दिसला आणि मग येता येता ही आम्हाला काजूची झाडं सुद्धा दिसली, ज्याला काजूच्या बिया धरलेल्या होत्या. आणि ही शेगळाची झाडं होती. शेगळाच्या झाडाला मस्त फुलं आलेली आणि शेंगा सुद्धा धरलेल्या होत्या. मग एक कैरी मिळाली आम्हाला आणि मग आम्ही घरी आलो. मस्त आल्या आल्या मी कैरी कापली आणि खायला सुरुवात केली. तर आतासाठी बाय.